जय शिवराय मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण मुंबई येथे आलो आहे मुंबईची सफर करण्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुंबई महानगरी, सपनों का शहर, या ठिकाणी रोज लाखो लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात। मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन या ठिकाणी पोहोचलो आहोत। हे स्टेशन एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे। या रेल्वे स्टेशनचे बांधकाम 1878 मध्ये सुरू झाले आणि 1887 मध्ये पूर्ण झाले। त्यावेळी ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त याला व्हिक्टोरिया टर्मिनस असे नाव देण्यात आले होते। त्यानंतर 1996 मध्ये या स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले। या मायानगरीचे हृदय, तिची ऊर्जा आणि तिचा इतिहास अनुभवण्यासाठी आपण निघालो आहोत। आपल्या प्रवासाची सुरुवात होते या शहराच्या आत्म्यापासून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ज्याला CSMT म्हणून ओळखले जाते। स्टेशनच्या आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक पाहायला मिळतात आणि स्टेशनच्या आतल्या साईडचे नक्षीकाम सुंदर असे आहे। हे केवळ एक स्टेशन नाही, तर ब्रिटिशकालीन स्थापत्यशास्त्र आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम आहे। मित्रांनो, आपण आता अशा पॉइंटला आलो आहे। इंस्टाग्राम वरती आपण भरपूर साऱ्या रील्स पाहिल्या असतील, ते रील्स याच ठिकाणी काढले जातात। मित्रांनो, आता आपण निघालो आहोत गेटवे ऑफ इंडियाकडे। त्यासाठी अगोदर आपल्याला तिकीट घ्यावे लागेल आणि लाईन मध्ये उभं राहून एक एक करून बसमध्ये चढावे लागेल। मित्रांनो, आता आपण गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात पोहोचलो आहोत। हे आहे त्याचं एंट्री पॉइंट। इथून आपल्याला आतमध्ये जायचे आहे। चला तर मग आतमध्ये जाऊया। मित्रांनो, आपण बॅग वगैरे स्कॅन करून आपण आतमध्ये आलो आहोत आणि समोर आता बघू शकता तुम्ही गेटवे ऑफ इंडिया आपल्या समोर दिसत आहे आणि सुंदर असा नजारा आहे। मन भरून टाकणारा एक क्षण आहे। या ठिकाणी अनेक लोक फोटो काढतात, कोणी रील्स काढतात, तर कोणी बोटीतून समुद्राचा नजारा पाहतात। खूप सुंदर असा नजारा आहे। समुद्राच्या अथांग पाण्याचा साक्षीदार होऊन उभा आहे भारताच्या इतिहासाचं प्रवेशद्वार, गेटवे ऑफ इंडिया। हे स्मारक किंग जॉर्ज पंचम यांनी क्वीन मेरी यांच्या भारत भेटीच्या वेळी 1924 मध्ये उभारण्यात आले। पण या स्मारकाला खरी ओळख मिळाली ती 1948 मध्ये याच ठिकाणाहून शेवटचे ब्रिटिश सैनिक त्यांच्या देशात परतले आणि भारताला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं। गेटवे ऑफ इंडिया हा सूर्यास्ताच्या वेळेस बघायसारखा असतो। हा केवळ एक विजय अमर नाही, तर भारताच्या भूतकाळातील आणि वर्तमान काळातील प्रवासाचं प्रतीक आहे। मित्रांनो, CST स्टेशन पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्या समोर आहे ताजमहाल पॅलेस हॉटेल। 1903 साली सर जमशेदजी टाटा यांनी हे हॉटेल उभं केलं। त्या मागची कहाणी अशी आहे की युरोपियन हॉटेलमध्ये भारतीयांना प्रवेश देत नव्हते, त्यामुळे सर जमशेदजी टाटा यांनी हे हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला। ताज हे केवळ आलिशान हॉटेल नाही, तर मुंबईचा अभिमान, कला, अभिजित, भारतीय संस्कृतीचा गौरव आहे। 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा घाव सोसल्यानंतरही हे हॉटेल पुन्हा त्याच अभिमानाने उभा आहे। ते सिद्ध करतं मुंबईची आणि इथल्या लोकांची जिद्द। काम चालू आहे, त्यामुळे आतमध्ये कोणालाच प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊन शूट वगैरे करू शकत नाही।
मित्रांनो, आपण आता मरीन ड्राईव्ह या ठिकाणी पोहोचलो आहोत. मरीन ड्राईव्ह हा एक सुंदर किनारी रस्ता आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा सर्व लाईट लागतात तेव्हा रस्त्यावरील लाईट मोत्याच्या माळीप्रमाणे दिसतात, म्हणून याला क्वीन्स नेकलेस म्हणतात. मरीन ड्राईव्हच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे आणि आजूबाजूला उत्कृष्ट इमारती ज्या समुद्राकडे तोंड करून बांधलेल्या आहेत. या ठिकाणी लाखो पर्यटक भेट देत असतात. स्थानिक नागरिक आणि पर्यटक संध्याकाळी येथे फिरायला येतात आणि समुद्राची मजा घेतात. मरीन ड्राईव्ह नरिमन पॉइंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटी येथे संपतो आणि हा रस्ता 3.6 किलोमीटर लांबीचा 3 फेस रोड आहे. याच रोडच्या शेजारी आहे वानखेडे स्टेडियम. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.